सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दादांची राख विझली नव्हती, सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली असा आरोप रामदास कदमांनी तटकरेंवर केलाय। दरम्यान शपथविधीचा वाद निरर्थक, चुकीचा असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेत। अजितदादांची राख भिजली नव्हती तेव्हा सुनेत्रा पवार यांना शपथ घ्यायला लावली अशी टीका रामदास कदमांनी केली आहे। दादांच्या मृत्यूनंतर सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केल्याचंही रामदास कदम म्हणाले। तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजिवान आहे। अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती, असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असं काय झालं असं? तो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे। मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनीही सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत। सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री होणं याच्यामध्ये कोणाला वाईट वाटलं असेल तर अजिबात भाग नाही, पण इतक्या लवकर का झालं, हे करायला लावलं का किंवा कोणी करून घेते का, अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत। त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांच्या मनातल्या शंका। दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये, म्हणून मी त्यावेळेला ते केलेलं, माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली। त्यात काय कोणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणे घेणे नाही। पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच त्या ठिकाणी शपथविधीची पूर्णपणे आटोपलेला आहे आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी हा कामाला देखील त्या ठिकाणी लागेल।